हरे कृष्ण प्रभूजी. ठीक. हो हो प्रभूजी, आता जस्ट चालू केलं. मी लेट जॉईन झालो सॉरी. यस यस, शुभांगी कुमारी माताजी. प्रभूजी, आपण आता हे जे म्हटलं ना, की जे अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार करणे आणि भौतिक जगाशी संबंध न ठेवणे, पण आपले जे रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी आहेत प्रभूजी, नाही करायचं म्हटलं तरी काही गोष्टी कराव्याच लागतात. तर अशा वेळेला काय करावं? अशा वेळेस आपण कबड्डीचा खेळ लक्षात ठेवा आणायचा. कबड्डीच्या खेळामध्ये काय करतात, तुम्ही कधी कधी कशा खेळल्या नसाल पण बघितलं असेल, किंवा जे खेळले असतील त्यांना माहिती आहे. कबड्डीच्या खेळामध्ये आपण जेव्हा दुसऱ्याच्या पक्षामध्ये जातो, आपण कबड्डी 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 म्हणतो. कधीपर्यंत? जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत. दमा येतोपर्यंत. तो तिथे जाऊन असं नाही ना की जातोय, त्याला एकाला आलिंगन करतोय, एकाच्या हातात हात मिळवतोय, एकाला क्रॉस पाठी करून लगेच परत येऊन जायचं. हा. क्रॉस पाठी करून लगेच परत येऊन जायचं. तर त्याच्यानंतर हो प्रभू, मी सांगतोय. आणि त्यानंतर तो आपण तिथे जो आहे अजिबात अशा गोष्टी करत नाही, आलिंगन करत नाही, त्याच्याशी गप्पा गोष्टी करत नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थांबतो आणि त्यानंतर परत आपल्या जागेवरती येतो. तर आपण जर तिकडेच राहिलो तर तिकडचे होऊन जाऊ, ते पकडतील आणि आपल्याला फेकून देतील बाहेर. तर मायाशक्ती किंवा भौतिक संघ जो आहे तो तशाच प्रकारे, जोपर्यंत आपल्याला समजतंय की माझ्या कृष्ण भावनेमध्ये पतन होते माझं, किंवा कृष्ण भावनेत माझं विस्मरण होते कृष्णाचं, या गोष्टीला जसं आपल्याला जाणवते त्या क्षणी आपण तिथून निघणं गरजेचं आहे. तर काही गोष्टी गृहस्थ जीवनामध्ये विशेष करून काही गोष्टी, काही संबंध, काही कार्यक्रम हे अटेंड करावं लागतात. पण तिथेही आपले जे जीवनाचे मूलभूत नियम आहेत, उद्देश आहेत, त्यांचं पालन करत जेवढं गरजेचं आहे तेवढंच करायचं. त्यानंतर आपण स्वतः फार प्रेमाने तिथून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि त्यामुळेच कृष्ण भक्त बडा चतुर म्हटलेलं आहे. कृष्ण भक्त जो आहे हा अतिशय चतुर आहे, हुशार आहे तो. आणि त्याला माहिती आहे कधी आपल्याला बाहेर पडायचं, कशा प्रकारे बाहेर पडायचं, हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी, थँक्यू. 9 नंबर, एकादशी सारख्या तिथीला उपवास करणे. एकादशीचा उपवास करणे किंवा एकादशी सारख्याच्या बाकीच्या तिथी आहे, ज्याला माधव तिथी म्हणतात. भक्तिनाथ ठाकूर लिहितात, माधव तिथी भक्ती जननी जतने पालन पोरी. ते म्हणतात की माधव तिथी भक्ती जननी, माधव तिथी जी आहे ही भक्तीची जननी आहे आणि त्याचं जतने पालन करीत, त्याचं जतन करणं, त्याचं पालन करणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आणि त्यामुळे अशा दिवशी उपवास करणं गरजेचं आहे. उपवास म्हणजे उपवास, ज्यांच्याबद्दल आपण स्मरण करतोय, ज्यांच्यासाठी हा आपण काही खात पीत नाहीये, त्यांचं स्मरण होणं, त्यांच्या जवळ वास करणे हे अतिशय महत्वाचं गरजेचं आहे. उपवास, त्यांच्या जवळ आपण त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या स्मरणात राहणे हे अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर आपला उपवास म्हणजे उपवास, एकादशी दुप्पट खाशी आणि नंतर म्हणे मी तर आहे उपाशी. तर तसा नसावं आपलं. आपण जो आहे हे उपवास भगवंतांच्या स्मरणामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. आणि त्यासाठी माधव तिथी भक्ती जननी, जे जननी भक्तीची जननी आहे, अशा तिथीमध्ये उत्साहाने भाग घेतला पाहिजे. एकादशी किंवा जन्माष्टमी, राधाष्टमी, बलराम पौर्णिमा असे भरपूर माधव तिथी आहेत, त्यात उत्साहाने भाग घेतला पाहिजे. आणि वटवृक्षासारख्या पवित्र वृक्षांचे पूजन करणे. वटवृक्ष सारख्या ज्या आणखीन पवित्र वृक्ष आहेत त्यांचं पूजन करणे. त्याच्यामध्ये तुळशी येते, त्याच्यामध्ये आवळा येतो. आवळा जे आहे विष्णूचं रूप आहे. आणि त्यामुळे ह्या 3 वृक्षांबद्दल आणखीन पुढेही आपण पाहणार आहोत, चर्चा येते. त्याच्यामध्ये या 3 वृक्षांबद्दल सांगितलंय. त्याच्यामध्ये तुलसी महाराणी आहे, जी कृष्णाला अतिशय प्रिय आहे. वटवृक्ष जे आहे हे पूर्ण संसाराचं एक प्रतीक मानलं जातं, किंवा वटवृक्ष जो आहे हे वटस्य पत्रस्य फुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मराणे, जे जगन्नाथपुरीचं वटवृक्ष आहे ज्याचा कधीही नाश होत नाही, असं वटवृक्ष जे आहे हे ब्रह्मांडाच्या सुरुवातीस सुद्धा होतं असं मानलं जातं. त्यामुळे वटवृक्षाला सुद्धा महत्व दिलेलं आहे. त्याचबरोबर वटवृक्ष जे आहे हे एक प्रमुख वृक्ष मानला जातो. त्यामुळे वटवृक्षाला प्रामुख्याने दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुलसी महाराणी, आवळा या वृक्षांचं सुद्धा पूजन केलं जातं. आपण पूजन करायचं. तर आता ह्या सर्व अंगांचं पालन करत असताना मग माझ्याकडून हे व्हायलाच पाहिजे, मी करायलाच पाहिजे, रोजच्या रोज वटवृक्षाला जाऊन पाणी घालणं, त्याला फेऱ्या मारणं, हे होऊ शकतं, नाही होऊ शकत, ते समजू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त ही काही वृक्ष आहे, जसे कदंब आहे, तमाल वृक्ष आहे किंवा बकुळ आहे, हे सुद्धा भगवंतांना प्रिय आहे. तर त्याही वृक्षांना आपण पूजन करू शकतो. पण
आपल्याला जे श्रील प्रभुपादांनी शिकवलंय ते म्हणजे तुलसी महाराणीची पूजा करणे. परवा काही दिवसापूर्वी कोणाचं लेक्चर ऐकत होतो मला आठवत नाहीये. त्याच्यामध्ये तुलसी महाराणीबद्दल रामचंद्र प्रभू जेव्हा भागवतम देत होते 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये ते सांगत होते की आपल्याकडे नरसिंहदेव जे आहे त्यांचं विशेष स्मरण केलं जातं. आता सध्या भागवतामध्ये नरसिंह लीलेचं वर्णन चालू आहे. तर आपण प्रभुपादांनी अशा प्रकारे योजना केली आहे की प्रत्येक वैष्णव जो आहे हा भगवंत नरसिंहांची आरती जी आहे किंवा त्यांचं स्मरण जे आहे हे दिवसातून कमीत कमी 3 वेळास करणार आहे. जर आपण सकाळी मंगल आरती नंतर नरसिंह आरती गातो, राजभोग आरती नंतर नरसिंह आरती होते, त्यानंतर संध्या आरती नंतर नरसिंह आरती होते. तशाच प्रकारे इस्कॉनमध्ये बऱ्याच मंदिरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुलसी महाराणीची पूजा केली जाते. कारण हे अति पवित्र आहे तुलसी महाराणी आणि ती काय कृष्ण प्रियसी आहे. तुलसी कृष्ण प्रियसी, तुलसी महाराणी जी आहे ही कृष्ण प्रियसी आहे आणि त्यामुळे ती भगवंतांना अतिशय प्रिय आहे. तुलसी म्हणजे त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. तुलसी म्हणजे जी पूर्णपणे भगवंतांना शरणागत गेलेली आहे, अशा तुलसी महाराजांची पूजा करणे. तर 10 गोष्टी ज्या आपण कराव्यात त्याची आपण चर्चा केली. पुढच्या 10 गोष्टी ज्या आहेत ज्या करू नयेत, या 64 अंगांमध्ये ह्या 10 गोष्टींचं कसं काटेकोरपणे पालन करावं याच्याबद्दल श्री रूप गोस्वामी चर्चा करतात. खूप जास्त फास्ट होत नाहीये ना? आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा वाचायच्यात. पुढच्या अध्यायांमध्ये ह्या गोष्टी पुन्हा लिहिल्या आहेत. त्यामुळे फक्त मी आता ह्या 10 गोष्टी काय आहेत त्याचं फक्त एक थोडक्यात वर्णन करतो. यापुढील उपदेश खालीलप्रमाणे आहेत. 1. मनुष्याने अगदी काटेकोरपणे अभक्तांचा संग टाळले पाहिजे. अभक्तांचा संग करू नये. भक्तिमय सेवा स्वीकारण्यास इच्छुक नसणाऱ्या मनुष्याला उपदेश देऊ नये. ज्याला भक्तिमय सेवा करण्याची इच्छा नाहीये त्याला उपदेश करू नये. आपण नामप्रदामध्ये पण पाहतो की जो अविश्वासू अश्रद्धाळू व्यक्ती आहे त्याला हरिनामाचा प्रचार, हरिनामाची महिमा जी आहे हे आपण सांगू नये असा नामप्रद आहे. तर तशाच प्रकारे भक्तीमध्ये ज्याला एखाद्याला इच्छा नाहीये त्याच्याशी चर्चा करू नये. प्रभूजी तुम्ही हरे कृष्णा, आवाज येतोय? हो हो प्रभूजी येस येतोय. येस हो येतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट भक्तिमय सत्य. तिसरी गोष्ट प्रचंड प्रमाणात खर्च करून मंदिर किंवा मठ बांधण्यास उत्सुकता असू नये. तर फक्त मठ बांधून असेच राहिले म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची चर्चा चालली होती जगन्नाथपुरीमध्ये काही भक्त चाललेत मायापूर यात्रेनंतर. तर राहायचं कुठं म्हणून मागच्या वेळेस जे अकोमोडेशनचे इन्चार्ज होते ते म्हणाले राहायला अशी परिस्थिती सध्या जगन्नाथपुरीमध्ये की असे कित्येक मठ आहेत ते वाट पाहतात की कोणीतरी यावं आणि ते मठ स्वीकार करावा. कारण त्यांच्याकडे कोणी मठात एकदम म्हातारे कोणीतरी बाबाजी तिथं महाराज बसलेले आहेत, त्यांचे कोणीही शिष्य काही किंवा कोणी फॉलोअर नाही आहेत आणि मठ कसा चालेल ही त्यांना चिंता, कोण चालेल ही त्यांना चिंता आहे. असे कित्येक मठ असेच पडलेले आहेत. तर दुर्भाग्याने असं बऱ्याच ठिकाणी होतं. लोक मंदिरं मठं बांधतात पण तिथे कसल्याही प्रकारे प्रचार प्रसार होत नाही, भक्त राहत नाही किंवा तिथे कसल्याही प्रकारचं कृष्णाचं गुणगान व्यवस्थित होत नसल्यामुळे ते मठ जे आहे ते असेच पडून राहतील. त्यामुळे भक्तांनी अशा काहीतरी लाखो करोडो खर्च करून कुठेतरी मठ बांधून उपयोग नाहीये, त्या मठाचा उपयोग झाला पाहिजे. जसं मला आठवतंय इस्कॉन NVCCचं कन्स्ट्रक्शन जेव्हा चाललं होतं किंवा झालं होतं त्यावेळेस असं वाटत होतं की आजूबाजूला कोणीच राहत नव्हतं. आजूबाजूला पूर्णपणे असं जंगलासारखं वातावरण होतं जेव्हा जागा घेतली त्यावेळेस सुद्धा. आणि त्यानंतर आताची परिस्थिती अशी झाली आहे की तिथे जंगल आणि झाड दिसणं अवघड झालेलं आहे. आणि हे कशामुळे? कारण हे अतिशय ऍक्टिव्ह मंदिर आहे आणि ह्याच्यामुळे बरेच जण आकर्षित होत आहेत या मंदिराकडे. तर अशा मठांवरती किंवा मंदिरावरती व्यर्थ खर्च होऊ नये, तिथे काहीतरी योग्य कार्य होणं गरजेचं आहे. आपण अनेक ग्रंथ वाचण्यास प्रयत्न करू नये. तसेच भागवतम आणि भगवद्गीता यांच्यावर प्रवचन देऊन त्यावर चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करू नये. असे काही काही भागवत कथाकार आहेत जे एका कथेचे 10 लाख, 15 लाख, 20 लाख घेतात. अशा प्रकारे पैसे कमवण्यासाठी भागवत कथा नाही करायची. भगवंतांचा संदेश देणे हे भागवत कथेचं कार्य आहे. तर जेव्हा ब्राह्मणाबद्दल चर्चा होते तेव्हा ब्राह्मणाचं कर्तव्य काय सांगितलंय? यजन, याजन, पठन, पाठन. पठन आणि पाठन म्हणजे तो स्वतः वाचतो आणि दुसऱ्यांना शिकवतो. आणि ब्राह्मण जेव्हाही कधी ज्ञान वाटतो त्यावेळेस कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तो ब्राह्मण जो आहे हा ज्ञान देतो. तर त्यामुळे इथे सांगण्यात आलेलं आहे की भागवत भगवद्गीतेचा उपयोग जो आहे हा आपण पैसे कमवण्यासाठी करू नये. आणि त्यात दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्या काही जणांना भरपूर ग्रंथ गोळा करायची सवय असते आणि काही जणांना ग्रंथ खूप वाचून काहीतरी वेगवेगळं जाणून घ्यायचं, वेगवेगळं समजून घ्यायचं असा विचार असतो किंवा स्वतःचं पांडित्य दाखवण्याची इच्छा असते. त्यामुळे खूप काही वेगवेगळे ग्रंथ वाचायची गरज नाहीये. आपल्यासाठी फार सोपं प्रभुपादांची पुस्तक
त्यानंतर भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत या ग्रंथांचं व्यवस्थित अध्ययन करायचंय. वारंवार त्या गोष्टी वाचायच्या. ह्या जरी गोष्टी आपण वारंवार वाचल्या तरी आपलं जीवन जे आहे हे सफल होणार आहे. आपल्याला दुसरा काहीही प्रयत्न करायची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त कोणी आणखी हुशार असेल, कपॅसिटी असेल तर आचार्यांची जी टीका आहे त्यांचं अध्ययन करू शकतो. पण त्याआधी या गोष्टींचं व्यवस्थित अध्ययन होणं अतिशय गरजेचं आहे. मनुष्याने दैनंदिन व्यवहाराची उपेक्षा करू नये. त्या व्यक्तीने जे आहे हे दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काहीतरी रोजच्या रोज जीवनामध्ये बरंच काहीतरी होत असतं. सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या घडामोडी होत असतात. आणि ह्या घडामोडी होत असताना व्यक्तीने जे आहे हे वैतागून जाणं गरजेचं नाहीये. अतिशय परेशान होऊन त्याची उपेक्षा करणं योग्य नाहीये. जे दैनंदिन जीवन चाललं आहे त्याच्यामध्ये त्यात बऱ्याचशा वरती खाली गोष्टी होतील त्यांचा स्वीकार करून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. मनुष्याने हानी झाली तर शोक करू नये अथवा लाभ मिळाला तर हर्ष व्यक्त करू नये. दुःखेषु आणि दुग्नमना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनी रुच्यते. त्यामुळे भक्तांकडून ही अपेक्षा आहे की आज मला लाखो रुपये, करोड रुपये मिळाले आणि मी खूप मोठा झालो, हर्षित होतोय, खूप उत्साहाने सेलिब्रेट करतोय, एवढा उत्साहाने सेलिब्रेट करतोय की एका माणसाला लॉटरी लागली. लॉटरी त्याची अपेक्षा नव्हती पण त्याला 10 लाख रुपये मिळाले लॉटरीमध्ये. आणि एवढा खुश झाला की पुढच्या 5 मिनिटांमध्ये हार्ट अटॅक होऊन मरून गेला. त्याचा अतिशय उत्साही होणं चांगलं नाहीये. आणि त्याच्या दुःख तर जो आहे काही थोडीशी छोटीशी गोष्ट तरी गमावली तरी शोक करत बसतात बरेच जण. तर त्यामुळे भक्तांसाठी हे महत्वाचे आहे की अति शोकही करू नये आणि अति उत्साह, अति आनंदही व्यक्त करण्याची गरज नाहीये. साधकाने देवी देवतांचे अनादर करू नये. तर कशाही प्रकारे साधकाने, वैष्णवाने देवी देवतांचा अनादर करू नये. त्यांचा आदर सन्मान करू शकतो, त्यांच्यासमोर हात जोडून प्रणाम करून वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः असं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. पण काही जण म्हणतात मी फक्त कृष्ण भक्त आहे. असे काही संप्रदाय आहेत जे फक्त म्हणतात की कृष्णासमोर आम्हाला दुसरा कोणी दिसत नाही, काहीच उपयोग नाही. म्हणजे राधाराणीचा सुद्धा स्वीकार करत नाही. या गोष्टीला काही अर्थ नाहीये. आणि विष्णू अवतारांना सुद्धा स्वीकार करत नाही. ह्या गोष्टीचं हे ज्ञान योग्य नाहीये. तर इथं काय सांगितलंय, फक्त विष्णू अवतार किंवा विष्णूंची शक्ती, कृष्णाची शक्तीबद्दल चर्चा नाही होते. इथे चर्चा होतीये ती म्हणजे देवी देवतांची, आणि देवी देवतांचा आपण अनादर करायचा नाहीये. मग देवी देवतांचा अनादर करायचा नाही, मग ठीक आहे ना, मी चतुर्शृंगीला जाऊन येतो आणि मग नंतर अंबाबाई, तुळजाभवानी आणि त्यानंतर मग भैरवनाथ, विठोबा, सॉरी काय खंडोबा आणि म्हसोबा हे सगळं करत राहतो ना. मग कुठेतरी कोणी सांगितलं बकरं कापायला तर तेही करतो की, काही अडचण आहे. असं नाहीये, आपण त्याच्यात वाहून जायचं नाहीये. पण समोर जर आपण देवी देवतांच्या मंदिरासमोर जात असेल तर नक्कीच त्यांना नमन करून प्रणाम करू शकतो, कारण ते देवी देवता आहेत, भगवंतांचे विशेष दूत आहेत, भगवंतांचे विशेष सेवक आहेत. त्यांचा अनादर आपण करू नये. मनुष्याने कोणत्याही जीवाला अनावश्यक त्रास देऊ नये. फार महत्वाचं आहे. मनुष्याने कोणत्याही जीवाला अनावश्यक त्रास देऊ नये. म्हणजे काही काही भक्त इतके त्यांचा स्तर एवढा वाढतो. एकदा बालगंधू मायापूरमध्ये होते, बालगंधू सांगतात, आणि त्या ज्या रूम मध्ये ते राहत होते त्यांच्याबरोबर एक रशियन भक्त तिथे राहायला आले. आणि रशियन भक्त जे आहेत, बालगंधूंना आजूबाजूला मच्छर दिसले, मग प्रभूजींनी आपल्या भारतीय स्टाईलमध्ये 1-2 मारले टाळ्या वाजून मच्छर. तर हे बघून त्या भक्ताला फार दुःख झालं. म्हणजे का मारताय तुम्ही? ते जीवात्मा आहेत, त्यांना मारू नका. त्यांचं जे कार्य करतायत तुम्ही का मारताय, त्यांना मारू नका. अरे बोले असं कसं, मारल त्रास होतोय, झोपून देत नाहीये, काहीतरी व्हायचं, आजार पडेल, आजार होईल. नाही नाही, त्यांना आपण बाहेर काढू, का तुम्ही त्यांना मारणं योग्य नाहीये. मग त्यानंतर बालगंधूंनी त्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काय करत होतात, कसे होतात. त्यांनी सांगितलं, मी जो आहे हा रशियन आर्मीमध्ये होतो आणि रशियन आर्मीमध्ये मी बरीच युद्ध अटेंड केलेली आहेत आणि बऱ्याच युद्धामध्ये लोकांना मारलंय. पण जेव्हापासून कृष्ण भक्ती स्वीकार केली आहे तेव्हापासून मी एखाद्या मच्छराला सुद्धा मारण्याची माझी इच्छा होत नाहीये. तर तशा प्रकारे कोणत्याही वैष्णवाला किंवा कोणत्याही जीवांना अनावश्यक त्रास देऊ नये. आता हे फक्त मारण्याचं नाही आहे, अनावश्यक त्रास देऊ नये हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या बरोबर बाजूला एक वैष्णव आहे, त्या वैष्णवालाही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या घरात आजूबाजूला वैष्णव असतील, बसलेले, बोलतायत, ऐकतायत कुठेतरी कुठून तरी, तर कुठल्याही वैष्णवाला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्याच प्रकारे कोणत्याही व्यक्तीला सुद्धा त्रास होणार नाही
याची सुद्धा एका वैष्णवाने काळजी घ्यायची आहे. वैष्णवाचा एक स्वभाव आहे तो म्हणजे मृदू, तो अतिशय स्निग्ध आहे. तो जसं लोणी जे आहे ते स्निग्ध असतं, तशा प्रकारे वैष्णव जो आहे हा अतिशय मॅलेबल, अतिशय सॉफ्ट आहे, अतिशय मृदू आहे. तो कशाही प्रकारे दुसऱ्या कुठल्याही जीवाला कसल्याही प्रकारची अडचण, त्रास देत नाही. नाम जप हरे करताना नाम. हरे यस प्रभू. कृष्ण. संदीप प्रभू. प्रभूजी इथं अनावश्यक म्हणजे कोणती अनावश्यक लाईक त्या भक्ताच्या दृष्टीने अनावश्यक तर कृष्ण भावनेसाठी अनावश्यक गोष्टीचा त्रास देऊ नये म्हणजे कशा गोष्टीचा त्रास अनावश्यक कोणत्या खूप sense? महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. प्रत्येक कोणत्याही जीवाला अनावश्यक त्रास देऊ नये. तर याच्यामध्ये जसं मी मच्छरांचं उदाहरण दिलं किंवा कोणाला काहीतरी वाईट बोलणं, चुकीचं बोलणं, कोणाची निंदा करणे किंवा कोणाला काहीतरी हिनवणं, अशा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त अनावश्यक त्रास देऊ नये याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये कृष्ण चर्चा करतात एका ठिकाणी, की जो ज्ञानी असतो किंवा जो योगी असतो, त्या योगीने त्याच्यापेक्षा खालच्या स्तराच्या व्यक्ती जे आहेत त्यांना विचलित करू नये, असं भगवंत सांगतात. का? कारण त्याची तो कुठल्याही भौतिक परिस्थितीत असेल, त्याला विचलित केल्यामुळे त्याचं जीवन जे आहे किंवा भगवंतांच्या वरती जी आस्था आहे, ती दूर होऊ शकते. तर तशाही प्रकारे म्हणजे प्रचार कार्य करताना सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. सेवा करताना सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे ना भक्तांना ना अभक्तांना आपल्याकडून त्रास झाला पाहिजे, याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मनुष्याने कोणत्याही जीवाला अनावश्यक त्रास देऊ नये. मग त्याचा अर्थ असा होतो का आवश्यक त्रास द्यावा? नाही, आवश्यक त्रास देऊ नये, पण त्याच्यामध्ये म्हणजे कसल्याही प्रकारचा त्रास देऊ नये. इनफॅक्ट जर तुम्ही 13व्या अध्यायातली अहिंसा या शब्दाची व्याख्या जर पाहिली, तर प्रभुपाद सांगतात, अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला कसल्याही प्रकारे मानसिक सुद्धा त्रास होऊ नये. म्हणजे आपल्या बोलण्याकडून कधी-कधी फक्त बघण्यावरून सुद्धा लोकांना त्रास होतो. तर आपण प्रयत्न करायचा, की अशा प्रकारे कसलाही त्रास आपल्याकडून कोणत्याही भक्तांना होणार नाही. आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करू शकतो. नकळत काही गोष्टी होऊ शकतात. तर त्यावेळी त्या त्या गोष्टीला आपण कधी काही गोष्टी अशा असतात, की ज्याला आपण अव्हॉइड करू शकत नाही, आपण टाळू शकत नाही. त्या गोष्टी समजू शकतो. पण आपण व्यवस्थितपणे पालन करून कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. ठीक आहे, संदीप भाऊ? हरे तो कृष्ण म्हणजे प्रभूजी. एकच प्रश्न प्रभूजी की काय प्रदीप? आता काही लोक असं हे करतात सांगतात की आम्हाला तुमच्या कीर्तनाने त्रास होतो रस्त्यावरून कीर्तन करतात अच्छा, तर अच्छा, मग अच्छा. त्यावेळी काय आपण कीर्तन नाही करायचं का काय आपण आपल्याला भक्त सांगतात की त्यांच्या कानावर कीर्तन पडलं त्यांना सुकृती मिळते म्हणून भक्त जोरजोराने कीर्तन करतात बरोबर. बरोबर आणि ते जर समोरच्या व्यक्तीचा त्यांना त्रास होत असेल मग कसं त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं तर अशा सिच्युएशनमध्ये आपण प्रयत्न करायचा जसं मी सांगितलं, की भक्तांना जसं कृष्ण सांगतात, की आपल्या ज्ञानी किंवा योगी जो आहे, हा दुसऱ्याला कसल्याही प्रकारे विचलित करत नाही. तशाही प्रकारे कीर्तन वगैरे करत असताना जर त्रास होत असेल, तर आपण व्हॉल्यूम कमी करू शकतो. त्याचा अर्थ असा नाही, की आपण आपलं कीर्तन बंद करायचं. आपण त्या गोष्टीसाठी नाही करू शकत. पण त्यावेळेस प्रयत्न करू शकतो, की थोडा बहुत आवाज वगैरे कमी करून काहीतरी करू किंवा त्यांच्याशी चांगलं बोलून प्रयत्न करू. जसं कुठलाही जो व्हॉईस युथ सेंटर आहे, त्या युथ सेंटरच्या बाजूला एक काकू असते. त्यांना बऱ्याच वेळा आम्ही पुतना आंटी म्हणायचो. ती काकू येणार मंगल आरतीच्या वेळेस, दरवाजा वाजवणार आणि भांडणं करणार, एवढं नक्की. पण त्यानंतर मग भक्तांनी काय केलं, त्यांना रोज गोड प्रसाद खाऊ घालायला सुरुवात केली. 1 महिना गेला, तरी काकू आरडाओरडा करत होती. 6 महिन्यानंतर एवढा प्रसाद खाऊ घातला, की काकूनी आरडाओरडा करण्याच्या ऐवजी माळा सुरू केल्या आणि मंगल आरतीच्या वेळेस स्वतःही टाळी वाजवायला सुरुवात केली. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे, की आपण प्रेमाने त्या व्यक्तीला हळू हँडल करू शकतो, जर बाजू जवळपास असेल. आणि जर काही अडचण निर्माण करणारे व्यक्ती असतील, काहीतरी त्रास द्यायचा म्हणून देणारे व्यक्ती असतील, तर तशा गोष्टींना आपण अव्हॉइड करून निघून जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी आपण थोडं शांत बसून जाऊ शकतो. पण कीर्तन किंवा आपलं संकीर्तन, आपली सेवा जी आहे ती थांबवून कोणाला तरी प्रसन्न करणं हे योग्य नाहीये किंवा कोणाला तरी योग्य वाटेल म्हणून मी करणं योग्य नाहीये. तर आपण समजून सांगू शकतो, पण त्या ठिकाणी आपण त्यांना अनावश्यक त्रास देत नाही. त्यांना आपण नक्कीच जीवनामध्ये मदत करतोय. हां, पण खूपच जास्त जोरात असेल, खूपच आपलं कीर्तन जे आहे हे म्हणजे पूर्णपणे भावविभोर होऊन, दंग होऊन जर कीर्तन करत असेल, तर तिथे थोडंसं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. जसं आपण रथयात्रा काढतो. रथयात्रा काढताना कित्येक जण रस्त्यावरती ओरडत असतात, "काय तुमची एवढी मोठी रथयात्रा? काय तुम्ही अडचण करता?" पण त्याच्यामुळे आपण आणखीन हजारो जे आहेत, म्हणजे त्यात त्रास होणारे 10, 15, 20 असू शकतात, पण हजारो जणांचं बेनिफिट करतोय. त्यामुळे ते चुकीचं नाहीये. ते योग्य कार्य आहे. ओके
ये शुभांगी कुमारी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत. प्रभूजी, तुमचे हे आता जे उत्तर दिलं त्याच्यातच माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं प्रभूजी मला. अच्छा अच्छा, ठीक आहे. पुढे नाम जप करताना नामअपराधापासून व अर्चविग्रहांची सेवा करताना सेवा अपराधांपासून काळजीपूर्वक दूर राहावे. तर आपल्याला सेवा अपराध, धाम अपराध, नाम अपराध असे बरेच काही जे काही अपराध आहेत त्याच्याबद्दल शिकवण दिली जाते. आणि ह्या अपराधांचं पासून आपण अपराध आपल्याकडून होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यापासून आपण काळजीपूर्वक दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्याला नाम अपराध व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. सेवा अपराध काय आहे तेही समजून घेऊन तेही माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णव अपराध जो आहे त्याच्यापासून आपल्याला स्वतःला सांभाळलं पाहिजे. 10 नंबर, मनुष्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या भगवान भक्तांना अपमान कधीही सहन करू नये. तर भगवंतांचा आणि भक्तांचा जर अपमान झाला तर तो कोणीही सहन करू नये. आजच एका भक्तांशी बोलत होतो. त्यांची मुलगी सध्या कॉलेजमध्ये, आणि कॉलेजमध्ये काहीतरी अध्यात्मावरती तिला चर्चा करण्यासाठी टॉपिक दिलता. आणि मग तिच्या टीचरने तिथे क्लासमध्ये सांगायला सुरुवात केली की अध्यात्म म्हणजे काय असतं, मुक्ती, मोक्ष, भगवंत, राम, कृष्ण, काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत होते. आणि त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या भगवंतांच्या निंदनीय होत्या. आणि ह्या मुलीला खूप राग आला. ती क्लासमध्ये उठली, जोरजोरात त्या टीचरशी भांडायला लागली आणि प्रश्न विचारायला लागली, काय असतं, तुम्ही मोक्ष आणि मुक्ती काय असं सांगा, तुम्हाला काय माहिती, कृष्ण कोण होते, कृष्ण शब्दाचा अर्थ सांगा. असे बरेच बरेच प्रश्न विचारायला लागले. आणि ती शिक्षिका जी होती, टीचर जी होती, ती म्हणाली, अगं तू थांब, बस बस, नाही मला उत्तर द्या. मी ठीक आहे वाचून येते, उद्या तुला उत्तर देते. तिला माहितीही नव्हतं त्या गोष्टीचं. आणि मुलगी खूपच चिडली होती. तर अशा प्रकारे भगवंतांचा कसल्याही प्रकारची निंदा किंवा अपमान जो आहे हा आपण सहन करू शकत नाही, करू नये. आणि त्या ठिकाणी आपण जे आहे हे योग्य योग्य प्रकारे तर्कवितर्क केला पाहिजे, त्या व्यक्तीला समजून सांगितलं पाहिजे. आणि आपण जे आहे हे भगवंत आणि भक्त यांचं जे महिमा जे आहे ही जपून ठेवली पाहिजे. वरील 10 नियामक तत्वांचे पालन केल्याविना कोणालाही साधना भक्तीच्या स्तरावर प्रगती करता येत नाही. तर साधना भक्तीवरती प्रगती करायची इच्छा आहे तर या नियमांचं, डूज आणि डोंट्स जे आहेत, जे करायचं आणि नाही करायचं, या गोष्टीचं व्यवस्थित पालन करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पुढे आपण पाहतो की प्रभुपादजी जे आहेत सांगतायत की ठीक आहे, आपण हे तात्पर्यच वाचूयात. वरील 10 नियमक तत्वांचे पालन केल्याविना कोणालाही साधना भक्तीच्या स्तरावरती प्रगती करता येत नाही. तर हे जे आहेत हे 10 दरवाजे आहेत साधना भक्तीचा. साधना भक्तीमध्ये प्रवेश करून जर प्रगती करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं. याप्रमाणे श्रील रूपगोस्वामी एकूण 20 नियम सांगितले आहेत. 10 आणि 10, 20 नियम सांगितलेले आहेत. आणि ते सर्वच महत्वपूर्ण आहेत. या 20 पैकी प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय स्वीकारणे, त्यांच्याकडून दीक्षा घेणे आणि अत्यंत श्रद्धा तथा भक्तीपूर्वक त्यांची सेवा करणे, हे 3 नियम अतिशय महत्वपूर्ण आहे. तर 20 नियमांची चर्चा झालेली आहे. त्यातले पहिले 3 नियम जे आहेत हे महत्वाचे आहेत. गुरूंचा आश्रय, गुरूंकडून दीक्षा आणि गुरूंनी दिलेले आज्ञा जे आहे त्याची भक्तिपूर्ण पालन, भक्तिपूर्ण सेवा करणे, अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्ण सेवा करणे, हे 3 अतिशय महत्वपूर्ण नियम आहेत. इथून पुढे जे 64 जे अंग आहेत, बाकीचे 64 अंग, त्यातली 44 अंग जे आहेत त्याची पूर्णपणे चर्चा केली आहे. तर हे तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल, बरोबर? त्यामुळे आपण जास्त पुढे सविस्तर चर्चा करायचीच आहे. शेवटचा पॅराग्राफ, अशा प्रकारे नियमक तत्वांची एकूण संख्या 64 होते. आधी सांगितल्याप्रमाणे पहिली 10 मूळ तत्वे आहेत, त्यानंतर 10 गौण तत्वे आहेत, त्यात ही 44 तत्वे जोडली जाऊन आता एकूण 64 तत्वे झाली आहेत. या 64 तत्वांपैकी पहिली 5 म्हणजे अर्चविग्रहांची सेवा, श्रीमद भागवताचे श्रवण, भक्तांचा संग, संकीर्तन आणि मथुरा मंडळाचा निवास, हे अतिशय महत्वपूर्ण तत्व आहेत. तर या पूर्ण 64 अंगांपैकी 5 जे आहेत हे प्रमुख अंग आहेत. आपण आता 3 तत्व सांगितले त्यांनी. पहिल्या 20 पैकी गुरूंचा आश्रय, गुरूंची श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक सेवा आणि गुरूंकडून दीक्षा घेणे, हे 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय आपण हे करणं अतिशय गरजेचं आहे. 20 गोष्टी तर करायच्या, त्यातल्या 3 गोष्टी तर करायच्याच म्हणजे करायच्यातच, त्यात कसलाही संशय नसा.
आणि त्याच्या व्यतिरिक्त भक्तीचे 64 अंगांपैकी 5 प्रमुख अंग आहेत. ते म्हणजे अर्चविग्रह सेवा, नामजप, भागवत श्रवण, मथुरावास आणि भक्तसंग. हे 5 जे आहेत हे प्रमुख अंग आहेत. मनुष्याने काया मन वाचा या तिन्हीद्वारे भक्तिमय सेवेच्या वरील 64 तत्वाचे पालन केले पाहिजे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिमय सेवेचे नियम असा आग्रह धरतात की आपण आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत नियुक्त केले पाहिजे. नेमक्या कोणत्या प्रकारे हे कार्य साध्य करता येईल हे यावरील 64 नियामक तत्वात दिले आहेत. यापुढे श्री रूप गोस्वामींनी या 64 तत्वांकरिता विशिष्ट शास्त्रप्रमाणे सादर करतील. आता इथून पुढे आपण हे 64 अंग जे आहेत त्या 64 अंगांची सविस्तरपणे चर्चा करणार आहे. आणि या 64 अंगामध्ये भागवतामध्ये, पुराणांमध्ये, इतिहासामध्ये कुठे कुठे वर्णन करण्यात आलंय, उपनिषदांमध्ये कुठे कुठे वर्णन करण्यात आलंय, त्याचं पुढे श्री रूप गोस्वामी पाद जे आहेत हे वर्णन करत आहेत. आतापर्यंतच्या चर्चेवर कोणाला काही प्रश्न आहे? सर्वांनी वाचले 64 अंग काय आहेत ते? ठीक आहे. त्यातलं पहिलं जे अंग आहे आता आपण पाहतोय प्रामाणिक भक्ती मार्गातील नियमांविषयीची शास्त्रप्रमाणे. तर 11व्या स्कंधामधल्या 3ऱ्या अध्यायातल्या 21वा श्लोक जो आहे तिथे प्रबुद्ध मुनी महाराज निमीला सांगतायत. ते काय सांगतायत? ते म्हणतायत की हे राजन, या भौतिक जगात सुख अस्तित्वात नाही हे कृपया जाणून घे. या ठिकाणी सुखाची अपेक्षा करणे हे निव्वळ चूक आहे. तर त्यामुळे एक प्रामाणिक शिक्षा जे आहे, प्रामाणिक गुरु जे आहेत त्यांचा स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे. जो कोणी या सुखाच्या शोधात आहे त्याने अशा प्रकारचे प्रामाणिक गुरु जे आहेत त्यांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. ज्यांना भक्ती मार्ग समजलेला आहे, भक्तीचं तत्व समजलेलं आहे, शास्त्र समजलेलं आहे, ते तर नक्कीच अशा प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतात आणि त्यांच्याकडून श्रवण आणि कीर्तन या विधी सुद्धा व्यवस्थितपणे समजून घेतात. तस्मात गुरुं प्रपद्येत हा श्लोक आहे 11व्या स्कंधातला 3ऱ्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. तर इथे आणखीन चर्चा करण्यात आली आहे की एक भाग्यशाली जीवात्मा कोण आहे. तो भाग्यशाली जीवात्मा ज्यांना गुरूंचा आश्रय प्राप्त झालेला आहे. आणि तसा व्यक्ती जो आहे हा स्पिरिच्युअल आध्यात्मिक कार्यामध्ये नक्कीच प्रगती प्राप्त करू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपण ज्या आध्यात्मिक गुरूंना शास्त्रांचं ज्ञान नाहीये, ज्यांचं चारित्र्य जे आहे हे संशयास्पद आहे, त्याचबरोबर जे शास्त्रांचे किंवा भक्तीचे जे मार्गाचे विधिविधान आहेत त्यांचं पालन करत नाहीत, त्याचबरोबर ज्यांनी आपले 6 वेग जे आहेत त्या 6 वेगांवरती नियंत्रण प्राप्त केलेलं नाहीये, अशा व्यक्तीचा स्वीकार करू नये. अशा व्यक्तीचा गुरु म्हणून स्वीकार करू नये. कोण त्यांचे जे 6 वाचो वेगम, मनस क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदरप्रस्थ वेगम या वेगांवरती नियंत्रण प्राप्त केलेलं नाहीये. त्याचबरोबर ज्यांचं चारित्र्य जे आहे हे संशयास्पद आहे, त्याचबरोबर ज्यांनी भक्ती मार्गाच्या विधिविधानांचं पालन करत नाहीये आणि ज्यांनी शास्त्र जे आहे त्याचं अध्ययन केलेलं नाहीये, शास्त्रज्ञ जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त केलेलं नाहीये, अशा गुरूंचा स्वीकार करू नये. तर दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. गुरूंचा स्वीकार केल्यानंतर काय होणार आहे आणि गुरूंचा स्वीकार कोणत्या गुरूंचा स्वीकार करावा आणि कोणत्यांचा नाही करावा. जो गुरूंचा स्वीकार करतो तो अतिशय भाग्यवान व्यक्ती आहे. ते गुरु जे आहे हे प्रामाणिक गुरु असणं गरजेचं आहे. त्या प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतल्यानंतर व्यक्ती जो आहे हा आनंद प्राप्त करणार आहे. त्याचबरोबर भक्तिशास्त्रांचं अध्ययन करून तो एक साक्षात्कारी व्यक्ती बनणार आहे आणि त्याबरोबर तो जो आहे भगवंतांचं जे संकीर्तन आहे, श्रवण आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे रस होणार आहे. पण त्याचबरोबर एक काळजी घेणं गरजेचं आहे की आपण आंधळेपणाने गुरु स्वीकार करू नये. ज्या गुरूंनी आपल्या इंद्रियांवरती वेगांवरती नियंत्रण प्राप्त केलंय, त्याचबरोबर जे गुरु आहे, आध्यात्मिक गुरु जे आहेत ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, त्याचबरोबर ज्यांचं भक्ती मार्गाच्या विधिविधानांचं पालन करतात आणि ज्यांचं चारित्र्य जे आहे हे अतिशय पवित्र आहे, अशा गुरूंचा स्वीकार, ज्यांचं पवित्र चारित्र्य जे पवित्र नाहीये अशांचा स्वीकार करू नये. ठीक आहे.
तर याला म्हणतात गुरुपादाश्रय. तर पहिलं जे आहे की गुरूंचा आश्रय घेणे, त्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं गुरुपादाश्रय. आता हे 64 अंग जे आहेत त्याची संस्कृत नावं काय आहेत तीही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे त्याची नोंद करून घ्या तुम्ही. सगळ्यात पहिलं अंग जे आहे हे गुरूंचा आश्रय घेणे, गुरुपादाश्रय. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे श्रीकृष्ण दीक्षादी शिक्षणम. आपण गुरूंकडून दीक्षा प्राप्त करणे आणि त्याचबरोबर भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे त्याचं पालन करणे. भगवंतांकडून त्या गुरूंकडून दीक्षा घेणे आणि उपदेश घेणे म्हणजे श्रीकृष्ण दीक्षा आदी शिक्षणम. म्हणजे दीक्षा आणि शिक्षण जे आहे म्हणजे उपदेश जे आहे ते गुरूंकडून स्वीकार करणे. प्रभूजी, चॅटमध्ये एक क्वेश्चन आलेला आहे. चॅटमध्ये एक क्वेश्चन बोला. थांबव का? हम्म. कृष्ण प्रीती माताजी विचारतात, वटवृक्षाची पवित्र वृक्षाची पूजा का करायला सांगितली आहे? अच्छा, वटवृक्ष आता जसं वटवृक्षाबद्दल मी चर्चा करत होतो, वटवृक्ष जे आहे हे सृष्टीच्या जे पूर्ण ब्रह्मांड जे आहे त्याचं एक प्रतीक मानलं जातं. वटवृक्ष जे आहे हे जसं पटस्य पत्रस्य फुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. तर ते वटवृक्षाच्या पानावरती एक छोटंसं बालक जे आहे हे स्वतःचा अंगठा चाकत आहे. हे रूप जे आहे हे ऋषीमुनींनी पाहिलं आणि त्यानंतर ते आकर्षित झाले. मार्कंडेय ऋषींनी ते पाहिलं त्यांचं रूप आणि त्यानंतर मार्कंडेय ऋषी जेव्हा त्याच्याकडे आकर्षित झाले. जगन्नाथपुरीमधलं जे वटवृक्ष आहे त्याचा कधीही नाश होत नाही असं सांगितलं जातं. तर एकंदरीत त्याचा अर्थ आहे की वटवृक्ष जे आहे हे भगवंतांना प्रिय आहे आणि त्यामुळे ते पवित्रही आहे. त्याच्यापासून भक्तांना भगवत अशा प्रकारे स्मरण होणार आहे भगवंतांचं, जसं मी वटस्य पत्रस्य फुटेशयानम सांगितलं. तर त्यामुळे वटवृक्ष जे आहे हे पवित्र वृक्ष आहे असं मानलं जातं. आणि ते फक्त वटवृक्ष नाही, त्याच्या व्यतिरिक्त आधी बाकीही वृक्षांची मी नावं सांगितली, ज्यात तुलसी महाराज जी आहे ती कृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि ती पवित्र आहे आणि त्यांच्यामुळे आपलं जीवन पवित्र होणार आहे. त्यांची सेवा करून आपलं जीवन पवित्र होणार आहे. त्यामुळे आपण त्यांची पूजा करू शकतो. ठीक आहे माताजी, आणखीन आपण त्याची चर्चा करूयात पुढे. येणार आहे तो टॉपिक. हरे कृष्ण. आवळ्यामध्ये विष्णूचा वास असतो म्हणून आवळाष्टमी साजरी केली जाते. बरोबर. आता पुढे आपण पाहणार आहोत, या सगळ्या गोष्टी प्रभुपाद लिहित आहेत, पुढे आपण वाचूयात. ठीक आहे संदीप प्रभू, अजून काही नाही ना प्रश्न? नाही प्रभूजी, अजून नाही. तर पहिला आहे गुरुपादाश्रय, त्यानंतर दुसरा आहे श्रीकृष्ण दीक्षादी शिक्षण. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे जो भक्त गुरूंचा आश्रय घेतलेला आहे तो गुरूंकडून उपदेश आणि दीक्षा घेण्यासाठी तयार होतो आणि त्याने प्रत्येकाने हे करणं गरजेचं आहे. गुरूंकडून दीक्षा घेणे आणि उपदेश घेणे अतिशय गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीसाठी त्याचे गुरु जे आहेत हे कृष्णाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो की कृष्णाचे एक योग्य असे प्रतिनिधी आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यासाठी आपल्या जीवनाचा सर्वोत्कृष्ट व्यक्ती, महत्वाचे व्यक्ती आहेत, सर्वात महत्वाचे व्यक्ती आहे. आणि गुरूंकडून एक शिष्य जो आहे हे श्रीमद भागवताद्वारे किंवा भगवद्गीतेद्वारे किंवा काही महत्वाच्या ग्रंथांद्वारे भक्ती कशी करावी हे अतिशय महत्वाची गोष्ट तो शिकतात. आणि अशा प्रकारे जो गुरूंचा आश्रय घेतो, गुरूंकडून दीक्षा घेतो, जो गुरूंच्या प्रसन्नतेसाठी जीवन जगतो तो कृष्णाला अतिशय प्रिय असतो. याबद्दल इथे चर्चा करण्यात आली. विशेष करून श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंधातला 3ऱ्या अध्यायातला 22वा श्लोक जो आहे तिथे या गोष्टीची चर्चा करण्यात आलेली आहे. जेव्हा आपण गुरूंना स्वीकार करतो त्यावेळेस शिष्याचं काय कर्तव्य आहे किंवा शिष्याचा काय स्वभाव असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा गोष्ट समजली पाहिजे की आपलं जीवन जे आहे हे गुरूंच्या संतुष्टीसाठी आहे. आणि त्यानंतर आपण जे आहे जेव्हा गुरूंना संतुष्ट करतो त्यावेळेस आध्यात्मिक ज्ञान जे आहे हे प्राप्त करतो. ज्यांचा गुरु आणि कृष्ण यांच्यावरती पूर्णपणे दृढ विश्वास असतो त्यांच्यासाठी सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांचा दृष्टांत होतो. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. ज्याने गुरूंवरती आश्रित झालेले आहेत, आपण रोज गातो प्रभुपादांच्या गुरुपूजेमध्ये
दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. हे दिव्य ज्ञान जे आहे हे हृदयात प्रकाश होणार आहे ज्यांनी गुरूंचा आश्रय घेतला. त्यामुळे आपलाही हाच मूड असणं गरजेचं आहे. हाच स्वभाव आपल्या आपलं जो आहे स्वभाव पाहिजे किंवा आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की गुरूंचा आश्रय घेण्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दिव्य ज्ञान जे आहे प्रकाशित होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुनं जर संतुष्ट केलं तर आपल्याला कोणतंही आध्यात्मिक ज्ञान सहजासहजी समजू शकतं. आणि तर आध्यात्मिक ज्ञानात अशा कित्येक गोष्टी ज्या आहेत ह्या किचकट वाटणार आहेत. तर इथे दोन गोष्टींचं वर्णन केलंय, शिक्षण आणि दीक्षा. श्रीकृष्ण दीक्षादी शिक्षणम. त्यानंतर तिसरं विश्वंभेन गुरुसेवा. तिसरं जे आहे हे विश्वंभेन गुरुसेवा. तर अतिशय श्रद्धा आणि विश्वासपूर्वक आध्यात्मिक गुरूंची सेवा करणे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आपल्याला तोपर्यंत काय तिथं पुढे सांगितलंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञान ज्ञानिनच तत्वदर्शिन. तर एक ज्ञानी व्यक्तीला सुद्धा ते तत्वाचं दर्शन जे आहे, तत्वदर्शन आहे, हे कधी होऊ शकतं, तेव्हा या तीन गोष्टींचं तो पालन करणे. गुरूंचा आश्रय, गुरूंना शरणागती, त्यानंतर त्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्याकडून त्यांची सेवा करणे. त्यांच्याकडून सेवा घेणे, त्यांची सेवा करणे, या गोष्टी केल्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा नक्कीच भगवंतांची कृपा प्राप्त करणार आहे. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादात न गती कुतोपि. जर गुरूंची कृपा झाली तर भगवंतांची कृपा होणार आहे. जर गुरूंची कृपा झाली नाही तर त्या व्यक्तीची कसल्याही प्रकारे गती होणार नाहीये. तर त्यामुळे गुरूंचा आश्रय घेऊन त्यांची श्रद्धापूर्वक आणि विश्वासपूर्वक त्यांची सेवा करणे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याला म्हटलंय विश्वंभेन गुरोर सेवा. विश्वंभेन गुरोह सेवा. गुरोह सेवा. अतिशय आदरपूर्वक गुरूंची सेवा करणे. इथे रूप गोस्वामी पाद जे आहे ते सांगतायत की कशा प्रकारे श्री भगवंत जे आहेत हे उद्धवाला सांगतायत, आध्यात्मिक गुरूंना केवळ माझं प्रतिनिधी म्हणून स्वीकारले पाहिजे असे नव्हे, तर मी स्वतः त्यांच्या रूपात प्रकट झालो आहे हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. आध्यात्मिक गुरुला कोणीही सामान्य मनुष्य समजू नये. ज्याप्रमाणे मनुष्य एखाद्या साधारण मनुष्याचा द्वेष करतो त्याप्रमाणे त्याने आध्यात्मिक गुरूंचा कधीही द्वेष करू नये. आणि त्याने आध्यात्मिक गुरूला सदैव पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा प्रतिनिधी या रूपात पाहिले पाहिजे. आणि अशा आध्यात्मिक गुरूंची सेवा केल्याने आपण समस्त देवी देवतांची सेवा करू शकतो. आपण जे आहे हे सर्व देवी देवता जे आहेत त्यांची सेवा करू शकतो. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. तिथं भगवंत नारायणाचं गुणगान करताना सांगतात की तुम्ही माता आहात, तुम्ही पिता आहात, तुम्ही गुरु आहात, तुम्ही बंधू आहात, तुम्ही सखा आहात. तर तशाच प्रकारे गुरु जे आहेत हे त्यांची सेवा केल्यानंतर सर्वजण प्रसन्न होणार आहेत, कारण कृष्ण प्रसन्न होणार आहेत. ठीक आहे. विश्वंभेन अतिशय श्रद्धेने गुरु सेवा. पुढे चौथा जे आहे, आणखीन एक 5 मिनिटं आपण क्लास घेणार आहोत, त्यामुळे कंटाळा करू नका. 9 वाजता आपण बरोबर बंद करूयात. साधू पुरुषांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करणे. साधू वर्तमानानुवर्तमनम. साधू वर्तमानानुवर्तमनम. जे आचार्यगण आहेत त्यांच्या चरणचिन्हांचे पालन करणे. आपण सुरुवातीला वाचलं होतं की गुरूंचा उपदेश घेऊन आपण जे आचार्यगण आहेत त्यांचं जीवन, त्यांचं शिकवण या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या चरणचिन्हांचं पालन करणं गरजेचं आहे. तर आचार्यांनी आपल्याला बरंच काही शिकवलं. श्रील भक्तिसिद्धांत ठाकूर, श्रील भक्तिविनोद ठाकूर, श्रील प्रभुपाद आणि आणखीन कित्येक अशा आचार्यगण आहेत, त्यांनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर अशा आचार्यगणांच्या जीवनाचं पालन जे आहे हे आपल्याला करायचंय. जर आचार्यजींचं जीवनाचं पालन केलं नाही तर एखादा व्यक्ती जो आहे हा सहजिया होऊ शकतो. सहजिया म्हणजे सहजपणे तो भक्तीला फार सहज घेतो. हा व्यक्ती जो आहे हा स्वतःचे नियम बनवतो, स्वतःचे विधिविधान बनवतो, स्वतःप्रमाणे भक्ती समजण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यांनी आचार्यांच्या चरणकमलांचं आणि गुरूंच्या उपदेशाचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आचार्यांनी दिलेले जे उपदेश आहेत किंवा त्यांच्या चरणकमलांचं पालन करायचं आहे आपल्याला.
किंवा असा व्यक्ती जो अशा आचार्यांचं पालन करत नाही तो जो आहे हा नास्तिक व्यक्ती होऊ शकतो आणि हळूहळू त्याचं भक्तीमधून पतन होऊ शकतं, तो नास्तिक होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की आचार्याने दिलेले जे उपदेश आहेत त्या उपदेशांचं व्यवस्थितपणे पालन करायचं आहे. इथे चर्चा करताना या गोष्टीची चर्चा करताना प्रभुपाद बरेच तात्पर्यामध्ये लिहित आहेत. आपण थोड्या गोष्टी वाचूयात त्याच्यामध्ये. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपण पाहूयात. ब्रह्मामल नावाच्या वैदिक शास्त्रामध्ये ब्रह्मयामल या नावाच्या वैदिक शास्त्रामध्ये असं म्हटले आहे की जर एखाद्याने वैदिक शास्त्रांच्या अधिकाराविना स्वतः एक महान भक्त असल्याचा दावा केला तर त्याची सर्व कार्ये त्याला कधीही भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी उत्सुक ठरत नाहीत. याउलट तो भक्तिमय सेवेच्या प्रामाणिक साधकाच्या प्रगती मात्र अनेक अडथळे निर्माण करेल. वैदिक शास्त्रातील नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्या लोकांना साधारण सहजिया असे म्हटले जाते. सहजिया म्हणजे सर्व काही अतिशय सहजपणे प्राप्त होईल अशा संकल्पनेत असणारे, स्वनिर्मित कल्पनांच्या आधारावरती भक्ती करणारे व वैदिक शास्त्रातील उपदेशांचे पालन न करणारे लोक होत. असे लोक भक्तिमय सेवेमध्ये केवळ उत्पातच निर्माण करीत असतात. तसे सहजिया जे आहेत हे फक्त उत्पात निर्माण करतात आणि त्यांना भक्ती जी आहे ही अतिशय सहज वाटते. या संबंधात भक्तिमय सेवेत नसणारे किंवा वैदिक शास्त्रांचा अनादर करणारे म्हणजे नास्तिक व्यक्ती जे आहेत आक्षेप घेऊ शकतात की बौद्धवास हा आपल्या प्रकारच्या आक्षेपांचं उदाहरण आहे. तर असे नास्तिकवादी व्यक्ती जे आहेत ते आक्षेप घेतात आणि नंतर बौद्धवाद जो आहे त्याचा अशा प्रकारच्या गोष्टींचा निर्माण होतात. त्यामुळे प्रभुपाद इथे सांगतात की बौद्धवाद हा अशा प्रकारच्या आक्षेपांचे उदाहरण आहे. भगवान बुद्ध यांचा एका अतिशय उच्चकुलीन क्षत्रिय राजाच्या घराण्यात जन्म झाला, परंतु त्यांचे तत्वज्ञान वैदिक निष्ठापुरुषांना अनुसरून नसल्यामुळे त्या तत्वज्ञानाचा त्याग करण्यात आला. हिंदू सम्राट अशोक यांच्या आश्रयाखाली बौद्ध धर्म संपूर्ण भारतात आणि आसपासच्या देशात पसरला. तथापि महान आचार्य शंकराचार्यांनी आणि त्यांच्या आविर्भावानंतर हे बौद्ध मत भारताच्या सीमांच्या पलीकडे निष्कासित करण्यात आले. तर तुम्ही म्हणाल की ही चर्चा का चालली आहे जेव्हा इथे आचार्यगणांचं पालन करायचं चाललंय? तर फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला शास्त्रांचं अध्ययन करणं फार गरजेचं आहे आणि हे शास्त्र जे आहेत हे आपल्याला लिखित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत उपस्थित केले आचार्यगणांनी. त्याच्यावरती भरपूर टीका टिप्पणी केलेल्या आहेत. भागवत असेल, भगवद्गीता असेल, चैतन्य चरितामृत असेल, वेद असेल, वेदांत सूत्र असेल, अशा कित्येक गोष्टींवरती आचार्यांनी आपली टीका टिप्पणी देऊन आपल्याला ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. आणि अशा गोष्टी समजून न घेणाऱ्या या अविश्वासू व्यक्ती ज्या आहेत, जे सहजी आहेत किंवा अविश्वासू व्यक्ती आहेत, हे काहीतरी नवीन गोष्टींचा आश्रय घेतात, निर्माण करतात. त्यांसाठी इथे प्रभुपादांनी बुद्ध तत्व जे आहे, बुद्धवाद जे आहे याचं वर्णन केलेलं आहे. भगवान बुद्धांना श्रीमद भागवतात एक श्रीकृष्णांचा अवतार म्हणून करण्यात आले, पण त्याच भागवतम असेही म्हटले आहे की नास्तिकवादी लोकांना गोंधळून टाकण्यासाठी भगवान बुद्धांनी अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांचे तत्वज्ञान नास्तिकवादी लोकांना गोंधळून टाकण्यासाठी आहे व म्हणून ते स्वीकारण्यायोग्य नाही. जरी भगवंत बुद्ध म्हणून आले असतील तरी ते काही व्यक्तींना भ्रमित करण्यासाठी आले होते. त्यामुळे आपण त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्याचा आपण स्वीकार करत नाही. जी नास्तिकवादी जी शिकवण आहे त्याचा आपण विचार करत नाही. कोणाला काही प्रश्न आतापर्यंतच्या चर्चेवर? पुढचं तत्व आहे, पुढचं अंग जे आहे ते आहे सद्धर्म पृष्ठा, म्हणजे शाश्वत धार्मिक तत्वांविषयी पृष्ठा इन्क्वायरी करणे, विचारणे. सद्धर्म पृष्ठा जे धार्मिक तत्व आहे त्यांची विचारपूस करणे. नारदीय पुराणात असं म्हटले आहे की जर एखादा मनुष्य भक्तिमय सेवेविषयी खरोखर गंभीर असेल तर त्याच्या सर्व इच्छा विनाविलंब पूर्ण होतील.
तर कोणी जर सिरियस असेल भक्तीमध्ये तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि त्यामुळे आपण या भौतिक गोष्टीमध्ये आनंद न घेता सद्धर्म कृष्ण म्हणजे जे शाश्वत असं ज्या धार्मिक तत्व जे आहे त्यांची विचारपूस करणं, त्याची चौकशी करणं, त्याच्याबद्दल जाणून घेणं, समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कृष्णार्थे भोगादी त्याग. श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता सर्व भौतिक वस्तूंचा त्याग करण्यास तत्पर असणे. श्री कृष्णार्थे भोग आदी त्याग. भोग गोष्टी ज्या आहेत, भौतिक जगातल्या भौतिक भोग जे आहेत त्यांचा कृष्णाच्या संतुष्टीसाठी त्याग करणं हे एक महत्वाचं अंग आहे. पद्मपुराणाचं उदाहरण देताना सांगतायत, पद्मपुराणातून सांगतायत श्री रूप गोस्वामी, ज्या व्यक्तीने भौतिक इंद्रिय तृप्तीपासून निवृत्त होऊन भक्तिमय तत्वांचा स्वीकार केला आहे तिच्याकरिता वैकुंठ लोकातील ऐश्वर्य प्रतीक्षा करीत आहे. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टीची वारंवार चर्चा झालेली आहे भगवंतांच्या प्रसन्नासाठी भौतिक कृष्ण अर्थे भोग आदी त्याग. हरे कृष्ण, सॉरी. ठीक आहे, आतापर्यंत 6व्या मूल्य अंग जे आहे त्याच्यापर्यंत चर्चा झालेली आहे. पुढे आपण बाकीची चर्चा नंतर करूयात. कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंतच्या चर्चेवर? हरे कृष्ण प्रभूजी. बोला. आणि ते हे बौद्ध धर्मातली जी लोक असतात तर ते कुठल्याही देवाला म्हणजे आपण जरी आता प्रसाद दिला ना, जे माझ्याकडे कामवाली आहे तर ते घेत नाहीत प्रभूजी, आपला प्रसाद पण नाही घेत. जे भगवंताला ऑफरिंग करून जे समजा आता राहिलं किंवा काही आपण भगवंताला भोग वगैरे केले तर ते पण नाही घेत. तर मग अशांना द्यायचं का नाही द्यायचं बुवा असं? आपण ते तत्व शिकणार आहोत. असे जे अश्रद्धाळू आहेत त्यांना प्रचार करणं योग्य नाहीये. त्यांना कसल्याही प्रकारे भगवंतांचा मार्ग सांगण्याची गरज नाहीये. आपण जर ते स्वीकार करत नाही तर त्यांचं दुर्भाग्य आहे. आपण त्यांच्या पाठीमागे लागू शकत नाही. जर खास करून प्रसाद वगैरे म्हणून जर स्वीकार करत असतील तर ते दुर्भाग्य आहे. आणखीन एक गोष्ट, बौद्ध तत्वामध्ये बाकी दुसऱ्या धर्मांची किंवा देवतांची किंवा भगवंतांची निंदा करा असं सांगितलं नाहीये. ते स्वतः भगवंत होते. त्यांनी अहिंसेचा मार्ग सांगितला आणि त्यावेळेस अतिशय जास्त ब्राह्मणांकडून सुद्धा हिंसा होत होती. बली आणि वेगवेगळ्या प्रकारे ब्राह्मण सुद्धा बऱ्याचशा प्राण्यांचं पशूंचं हत्या करत होते. म्हणून बुद्ध आले आणि बुद्धांनी जे आहे हे बुद्ध तत्व सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुर्भाग्य असं आहे की आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर वेदांचं खंडन करा, कारण वेदांमध्ये ह्या सगळ्या विधिविधान सांगितलेले आहेत, कशा प्रकारे अर्पण करा, तर्पण करा वगैरे. त्यामुळे वेदांचं खंडन करा असं सांगितलं आणि तो तेवढ्याच कालावधीसाठी नियम लागू होता. त्यानंतर शंकराचार्य आले, त्यांनी ते पूर्णपणे बुद्धवाद जो आहे त्याचं खंडन केलं, त्याला पूर्णपणे त्यांनी नाहीसं केलं. पण त्यानंतर काही ना काही प्रमाणात ते तत्व थोड्याफार जे शिकवण राहिली आणि त्यानंतर स्वतःला अतिशय बुद्धिमान मानणारे काही व्यक्ती आले आणि त्यांनी त्याचा आणखीन प्रचार प्रसार केला आणि बऱ्याच जणांची मनं जी आहेत ती कुलूषित केली आणि त्यानंतर बरंच काही. आणि हे कलियुगाचं लक्षण आहे. फसवणूक आणि भांडणं करणं किंवा नास्तिकवादाकडे जाणं हे कलियुगाचं लक्षण. अशा व्यक्तींना आपण काही करू शकतो. ठीक आहे. हो प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. ते प्रसाद घेतणे पण बुद्धाने जे सांगितलं की हिंसा करू नका, तर ते मटण खातात. आणि त्यामुळे सांगितलं ना की असे बरेच काही व्यक्ती आले ज्यांनी बुद्ध धर्माचं व्यवस्थित अध्ययनच केलं नाही, पण त्यांनी स्वतःच्या मनाने ज्या गोष्टी उठवायच्या होत्या, ज्या गोष्टी राजनीतीसाठी त्यांना महत्वाच्या वाटल्या त्या उचलल्या आणि त्यानंतर तशी राजनीती केली. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचंय? चालेल, आपण इथे विराम देऊयात. मला माहिती आहे सर्वजण जे आहेत यात्रेची आणि दिवाळीची तयारी करतायत, तरीही आपल्याला आणखीन उद्या पण एक क्लास घ्यायचा आहे आणि रविवारी पण क्लास घ्यायचा आहे आणि आपल्याला भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ जो आहे हा पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्णा. धन्यवाद.